नंदा आता आपण स्पॉटवर आहे आणि जर आपण बघत असाल तर ही वाहन ज्या वाहनाला आग लागली होती ते वाहन इथून हटवलं जाते आणि पलीकडच्या बाजूला जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हा ट्रक बघतोय आपण पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। पलीकडच्या बाजूनी जर आपण बघितलं तर प्रचंड या परिसरात गर्दी आहे लोकांची। हा ट्रक आपण बघतोय पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। ॲम्ब्युलन्स गाड्या या ठिकाणी आहे। मी पुढे अजून थोडं जाण्याचा प्रयत्न करतो। जर आपण बघितलं तर मालाने भरलेला ट्रक आहे। ज्या रस्त्यावर मी आता उभा आहे तो अर्थात साताराहून मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे। आपण पुढे बघू शकतो मोठे मोठे गाड्या या ठिकाणी आहेत पूर्ण रस्त्यावर आणि आपण स्थानिक अर्थात जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे जवान अजून सुद्धा या ठिकाणी त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। मोठे क्रेन्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत, त्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं जातंय। जर आपण बघितलं तर या अपघातामध्ये सर साधारण किती लोक आतापर्यंत गेलेली आहेत? चौकशी चालू आहेत, चौकशी चालू आहे, आता बघण्यात चालू आहे। सगळ्यांना आम्ही हे करतोय आता। जर आपण बघितलं तर समोरचा जो ट्रक आहे तो देखील पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि जो चालक आहे तो जागेवर अडकून पडलेला आहे अशी परिस्थिती आहे। अग्निशामक दलाचे जवान त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। संपूर्ण वाहतूक या रस्त्यावरची सध्या थांबवण्यात आलेली आहे जी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाते अशी ही परिस्थिती आता आपण स्पॉटवरून दाखवतोय। जवळपास 8 ते 10 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आहेत। अग्निशामक दलाचे मोठे गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्याचवेळी जर आपण बघितलं तर फायर म्हणजे अर्थात अग्निशामक दलाचे जवान कटर घेऊन आलेले आहेत। अपघात एवढा भीषण आहे की गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ट्रक जे चालक आहे तो आतमध्येच अडकून पडलेला आहे आणि अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी मदतीसाठी पोहोचलेले आहेत। वेगवेगळे अर्थात जर आपण बघितलं नंदा तर जवळपास 3 ते 4 गाड्या म्हणजे 2 मोठे ट्रक आहेत, 2 कार आहेत। पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात परंतु आता सध्या बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। अग्निशामक दलाची पूर्ण टीम या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे, अजून मनुष्यबळ, कारण अपघात एवढा मोठा आहे की जवळपास 5 जण आत्ता त्यांच्या जागीच मृत्यू झालेला आहे, त्यांच्या बॉडीज या ठिकाणी काढले जात आहेत। तर दुसऱ्या बाजूला आता आपण बघितलं तर या ट्रकमध्ये सुद्धा जो चालक आहे तो अडकलेल्या अवस्थेत आहे आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार त्याचा देखील जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असं माहिती या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवानांकडून या ठिकाणी दिली जाते। पोलीस सगळ्यांना विनंती करतायत की थोडंसं तुम्ही मागवा, आम्हाला एक संपूर्ण गाड्या बाजूला काढायच्या आहेत कारण प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। मागील 1 ते 1.5 तास झालेला आहे। संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। खरं तर पलीकडची लेन जे आपण ड्रोननी दृश्य दाखवत होतो ते बघितले तर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अग्निशामक दलाचे जवान अर्थात आपण थोडंसं पलीकडच्या बाजूला देखील जाण्याचा प्रयत्न करू। पलीकडे देखील पुढे 15-20 गाड्या आहेत। तुम्ही बघितलं पाहिलं नाही पण पुढे 15-20 गाड्या आहेत, पुढे अजून 15-20। अर्थात जर स्थानिक लोकांचं म्हणणं बघितलं तर आणखीन 8 ते 10 गाड्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे। आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू। अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी कटरच्या सहाय्याने आणखी लोकांना इथं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। आणखीन काही लोक अडकलीत अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी आहे। मी विनंती करेल, या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना प्रॉब्लेम्स येत आहेत। आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊ की नक्की सध्या काय परिस्थिती आहे। मी या रस्त्यावर जर आपण दाखवलं नंदा तर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी येते, तिथं देखील काही गाड्या आहेत ज्यांना या ट्रकने उडवलेलं आहे आणि वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत। DCP सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बघतोय आपण ॲम्ब्युलन्स, या ॲम्ब्युलन्समधून जे जखमी आहेत त्यांना परत पुढे नेलं जात आहे। पुढे देखील आपण स्पॉट दाखवायचा प्रयत्न करू।
सर सर अपघात होऊन जवळपास आता आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सर सध्या लागल्यामुळे थोडं गरम आहे, त्याच्यामुळे ते बॉडी काढण्याचं काम सध्या सुरू आहे, ते लवकरच होईल. जखमी किती झाले? जखमी आता जे जखमी आहेत त्याच्यामध्ये धडकत गाड्या आल्यानंतर भरपूर गाड्या धडकलेल्या आहेत, 20 गाड्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये जे जखमी आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे ऑलरेडी. काही गंभीर आहेत, काही किरकोळ जखमी आहेत, त्या सर्वांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. आणि बाकीचा आता या ठिकाणी जो इम्पॅक्ट झालेला आहे त्या इम्पॅक्टमध्ये जे मध्ये कार अडकलेली आहे ते कार आता सध्या आग लागल्यामुळं ते विझवलेली पूर्ण क्रेन लावून ते पूर्ण दोन्ही ज्या व्हेकल्स आहेत मोठ्या त्या काढायचं काम सुरू आहे. आणि मधली जी गाडी सँडविच झालेली आहे तिचं पण रेस्क्यू करायचं काम सुरू आहे. आणि त्याचे जे आतमध्ये जे लोक आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे. मला विचारायचं की एकूण किती लोकांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालेला आहे, आकडे काय सांगतायत? तर याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की 6 ते 7 जणांचा प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे, परंतु काही लोक सिरियस जखमी सुद्धा आहेत, त्यांना हॉस्पिटलला आपण भरती केली. थोडंसं पुढे जाऊयात, कारण पुढे जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे सर एकूण किती वेळ झाला अपघात होऊन? रस्ते पूर्ण बंद आहेत वाहतुकीसाठी, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे, किती लोक जखमी सुद्धा आहेत? नागरिकांना आव्हान आहे की जे लोक कात्रजकडून किंवा साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत या रस्त्याने, त्यांना कृपया सगळ्यांना विनंती आहे की काही 1 घंटा तरी तुम्ही कात्रज मार्गे शिंदेवाडीच्या तिकडून टापून ट्रॅफिक डायव्हर्ट केले, कुणी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपल्याला थोडा वेळ हे ट्रॅफिक क्लिअर करायला लागणार आहे. तर सर्व नागरिकांना विनंती की ह्या रस्त्याने कुणी ट्रॅव्हल करू नये. ह्या साईडला जो मुंबई टू सातारा रस्ता आहे तो पूर्ण सगळा फ्री आहे, तो मोकळा आहे, तो ट्रॅफिक त्याचा स्मूथ चालू आहे. सर मला विचारायचं अपघात नक्की झाला कसा? अपघात नक्की झाला कसा? काय कारण आहे? प्राथमिक माहिती आमची अशी आहे की जो लोडेड ट्रक होता तो भरलेला राजस्थान पासिंगचा मोठा ट्रक आहे, तो साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने चालला होता. परंतु या ठिकाणी येत असताना नवली ब्रिज या ठिकाणी जो सेल्फी पॉईंट आहे त्या ठिकाणच्या त्या मेन हायवेवरती कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असं, कारण आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्किड मास आहेत. तर ब्रेक फेल झाल्यामुळे मध्ये जे व्हेकल्स होते सगळे छोटे असतील मोठे असतील ते व्हेकल तो धडकत पुढे गेला. परंतु पुढे जात असताना दुर्दैवाने मोठं जे व्हेकल पुढे आहे कंटेनर त्याला जाऊन हे मागची जी गाडी ट्रक आहे तो जाऊन धडकला. आणि मध्ये दुर्दैवाने मध्ये मोठी एक छोटी कार होती, ती कारमध्ये जाऊन ते दोन्हीचं त्या कारचं सँडविच झालेलं आहे. आणि तो इम्पॅक्टमुळे कदाचित त्या ठिकाणी आग लागलेली आहे. आणि त्या आगीमध्ये दुर्दैवाने ते गाडी अर्थात ते गाडी जी कार आपण बघितली ते सीएनजी कार होती, गाडी पूर्ण जळलेली आहे. आता ते पूर्ण सगळं त्याचं असेसमेंट आमचं चालू आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. सध्या आमचं प्रायमरी आहे की हे सर्व कारमध्ये जे अडकलेले लोक आहेत आणि जे ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. सर ज्या पद्धतीने हा अपघात दिसतोय हे वेगळं तर नाही ना काही? ज्या पद्धतीने तो उडवत आलेला आहे वाहनं, तुम्ही म्हणता किती वाहनं उडवली, म्हणजे घातपात तर नाही ना? प्राथमिक दृष्ट्या आपल्याकडे 15 ते 20 व्हेकल्स आहेत, त्याची पूर्ण सध्या आता मी माहिती घेतलेली आहे. आणि आता सध्या आमचं प्रायमरी काम आहे की हे रस्ते ट्रॅफिक सुरळीत करणे, जे अडकलेले लोक आहेत त्यांचा रेस्क्यू करणे, जे ट्रक अडकलेले आहे किंवा मध्ये जे कार अडकलेले त्यातल्या लोकांना रेस्क्यू करणे, त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे आणि रस्ता क्लिअर करणे. आणि जे बाकीचे जे सांगतात ते अपघात कसा झाला, कशामुळे झाला, किती व्हेकल्स आहेत. आपण हा अपघातच म्हणायचा का? हा काही वेगळा काही घात सुद्धा आहे, प्रयत्न आहे का? याचा देखील तपास होणार का? सध्या आमचा असं त्याचा फोकस आहे. सध्या आम्हाला जे लोक अडकलेले आहेत, जे जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटल नेणे आमची पहिली प्रायोरिटी आहे. सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलला उपचार चालू आहे, त्याची माहिती घ्यायचं काम सुरू आहे. सध्या जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला नेणे, ते सध्या असेसमेंट सध्या सुरू आहे त्याचं. ते आता सध्या आमचं रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. किती लोक गेलेत? सध्या प्राथमिक माहिती अशी आहे की 6 ते 7 लोकांची दुर्दैवाने त्यांचा डेथ झालेला आहे. सर तुम्ही म्हणताय हा ट्रक लोडेड होता, या ट्रकमध्ये नक्की काय होतं, कुठून येत होता? ती सर्व सध्या आमचं तेच तुम्हाला सांगतो की सध्या आमचं ट्रॅफिक सुरळीत करणे, जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे, ट्रॅफिक सुरळीत करणे आणि जे अडकलेले आहेत त्या लोकांचं रेस्क्यू करणे हे पहिलं काम आहे. आपली सर्व टीम त्या ठिकाणी लागलेली आहे, ॲम्ब्युलन्स आहेत, सर्व क्रेन्सला आपण मागवलेले आहेत, फायर ब्रिगेडची लोक पण या ठिकाणी अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. ते आग लागल्यामुळे ते गरम आहे, ते लोक काढायचं काम सुरू आहे. ज्या ट्रकचं नियंत्रण सुटलं होतं तो ड्रायव्हर जिवंत आहे का? त्याचं काय, त्याला ताब्यात घेतलंय का? आपण काय केलं? त्याची बहुतेक त्याची सुद्धा डेथ झाल्याची शक्यता आहे, कारण तो त्याच्या आगीमध्ये त्याची पण डेथ झाल्याची शक्यता आहे. सध्या असेसमेंट आमचं सगळ्या दृष्टी सुरू आहे. सध्या जे प्रायमरी आमचं काम आहे ते सध्या जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे, जे अडकलेले आहेत त्यांना काढणे आणि जे डेथ आहेत त्यांचे नातलगांना कळवणे, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणे आणि सध्या जे लोक अडकलेले त्यांना काढणे आणि जे ट्रक्स या ठिकाणी रस्त्यावर आहेत ते क्लिअर करून ट्रॅफिक सुरळीत करणे यांचं सध्या काम आहे, ते करत आहेत लोक. बाकी जे इन्व्हेस्टिगेशन आहे, जे काही शक्यता आहे, जे आता ऍक्सिडेंट झालेलं आहे ते सर्व इन्व्हेस्टिगेशन, जे जखमी आहे, जे व्हेकल्स आहे ते सर्वांची माहिती डिटेल आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला कळण्यात येईल. ट्रकमध्ये काय माल होता? अर्थात जर आपण बघितलं तर 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 20 ते 25 लोक जखमी आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. अर्थात सर आपण हे घातपात असू शकतो या दृष्टीने देखील तपास करणार आहात का? सध्या आम्हाला हे सध्या रस्ता क्लिअर करणे, जे जखमी त्यांना हॉस्पिटलला घेणे आणि
जे अडकले त्यांना सुरक्षित वाचवणे ही आमची पहिली प्रायोरिटी. अर्थात जर आपण बघितलं तर मी पुढं जाऊन तुम्हाला पूर्ण घटना दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात जिथून आपण चालतोय हा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर जर आपण बघितलं तर उतार आहे, खूप ढलान आहे, उतार आहे. वारंवार स्थानिक लोकांनी या संदर्भातली तक्रार दिलेली आहे. अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आणि ॲक्सिडेंट प्रोन एरिया सुद्धा आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर इथं स्पीड ब्रेकर्स बनवण्यात आलेले होते, रमलर्स टाकण्यात आलेले होते, जेणेकरून जे मोठे हेवी ड्युटी व्हेकल्स इथून जातात, मोठे मोठे ट्रक्स, ते सावकाश जातील, त्यांचे स्पीड कमी होईल. मात्र तरी देखील आज पुन्हा एकदा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. नांदा मी पुढं जसं जातोय तसं मला अजून एक मोठी बस दिसतीये. त्या बसला देखील जोरदार या ठिकाणी धडक दिलेली आहे. ती बस देखील पूर्णपणे या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण डॅमेज झालेली आहे. या बसमध्ये जे लोक होते, नागरिक होते, त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. प्रचंड गर्दी आहे लोकांची या ठिकाणी आणि पोलीस त्यांना सातत्याने विनंती करतायत. समोर जी बस बघतोय आपण, अर्थात या बसला देखील या ट्रकने जोरदार धडक दिलेली आहे आणि त्यानंतर या बसची आपण अवस्था बघतोय. या बसमध्ये लोक होती, प्रवासी होते, त्यांना देखील तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. मात्र आत्ता जर आपण ही परिस्थिती बघितली तर अशी ही अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही बस, जसं पोलीस या ठिकाणी माहिती देत आहेत त्यानुसार जवळपास 10 ते 15 वाहनांना, म्हणजे अर्थात दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, अशा बसेस आहेत, त्यांना जोरदार या ठिकाणी धडक दिलेली आहे. पुढं आलं इथून, अर्थात खूप लांबून हा ट्रक त्याचं ब्रेक फेल झालं. अर्थात इथं जर आपण बघितलं तर अजून एक कार आहे ज्याला धडक या ठिकाणी दिलेली आहे. ही कार देखील आपण बघितलं तर पूर्णपणे डॅमेज झालेली आहे. अर्थात जर बघितलं तर ही याच्यामध्ये देखील लोक होती, प्रवासी म्हणजे जात होते. मात्र कारची अवस्था बघू शकतो, त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो किती भीषण हा अपघात असेल. पुढची बाजू देखील आपण बघतोय, ती बस जी इथं उभी आहे ती देखील पूर्णपणे जोरदार धडक या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यानंतर अशी अवस्था इथं जवळपास 10 ते 15 गाड्यांची आहे. या ट्रकने जो साताराहून मुंबईच्या दिशेने जात होता तो लोडेड ट्रक होता आणि अचानक जो नियंत्रण सुटला या चालकाचा, त्यानंतर त्याने जवळपास 10 ते 15 म्हणजे चारचाकी आणि दुचाकी मिळून या ठिकाणी धडक दिलेली आहे. स्थानिकांनी मदत करून त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे. मात्र आपण बस बघतोय, ती कार आपण बघितली, जी माहिती मिळते त्यानुसार आता 7 ते 8 लोकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये. आपण पुन्हा एकदा ती बस दाखवतो. अर्थात जो ट्रक भरून येत होता स्पीडने, स्पीड कंट्रोल झाली नाही, अर्थात ब्रेक फेल झाला असं प्राथमिक माहिती पोलिसांची आहे. आपण बघतोय या बसमध्ये प्रवासी इथून मुंबईच्या दिशेने, अर्थात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. पूर्ण बस, जे प्रवासी या गाडीमध्ये बसले असतील ते खरंच त्यांना किती दुखापत झाली असेल, किती मोठ्या प्रमाणात गंभीररित्या ते जखमी झाले होते असतील याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. आणि जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जे गाड्या समोर आले या ट्रकच्या, ते सगळ्या गाड्यांना या ट्रकने उडवलेलं आहे, जोरदार धडक दिलेली आहे. आणि त्यामुळं जर आपण या रस्त्यावर आत्ता बघितलं तर 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 22 ते 25 लोक गंभीररित्या जखमी आहेत, ज्यांना जवळच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिसांची मोठी टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. हा वेगळा काही नाही ना, याच्या मागे कुठला घातपात नाही ना, या अँगलने देखील खरं तपास होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु आता सर्वात पहिले जे लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं आणि दुसऱ्या बाजूला जे मृत आहेत त्यांना देखील तातडीने इथून घेऊन जाणं हे त्यांचं प्रायोरिटी आहे. आणि त्यासाठी पोलीस प्रयत्न करतात, अग्निशमनाचे जवान देखील या ठिकाणी प्रयत्न करतायत. नांदा जवळपास आता मी जो जवळपास 1 किलोमीटरभरचा डिस्टन्स आहे, म्हणजे अर्थात 500 ते 700 मीटरचा अंतर आहे. या अंतरामध्ये जे गाड्या या ट्रक समोर आल्यात ते 10 ते 15 टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, बस असतील, त्या सगळ्या गाड्यांना या ठिकाणी जोरदार धडक या ट्रकने दिली आहे. आणि त्यानंतर समोर जे कार होती त्या कार आणि ट्रकने जोरदार पेट घेतलेला आहे. आणि आता जर आपण बघितलं तर हा ट्रक इथून हटवण्याचा प्रयत्न होतोय. या ट्रकमध्ये अजून सुद्धा जो चालक आहे
तो देखील जागीच मृत्यू झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे. त्याला देखील बाहेर एक बाळ आणि एक बाई. इथं काही स्थानिक लोक आहेत जे सुरुवातीपासून मदत करतायत. काय बघितलं तुम्ही सर? एक तिघ जण आहेत, एक बाळ आणि एक आई आहे त्याची. आणि कुठे होते, कुठल्या गाडीत? ह्या गाडीत चारचाकी, जी चारचाकी या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एक लहान मुलाला देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे असं इथून अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी सांगतायत. स्ट्रेचर्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत, जे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जोरदार धडक असल्याने पूर्ण गाडी या ठिकाणी डॅमेज झालेली आहे आणि या गाड्यांमध्ये मृतदेह देखील अडकून पडलेले आहेत आणि यामध्ये लहान मुलं देखील आहेत असं पोलिसांचं आणि या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवानांचं या ठिकाणी म्हणणं आहे. खूप सारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. पोलीस सातत्याने त्यांना विनंती करतायत की तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला काम करू द्या. परंतु जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात, साताराहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक जात होता, जो ट्रक लोडेड आहे. पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या ट्रकचं ब्रेक फेल झालं, नियंत्रण सुटलं चालकाचं आणि थेट जे गाड्या समोर 12 ते 15 गाड्यांना जोरदार धडक दिलेली आहे, ज्यामध्ये चारचाकी आहेत, बस आहेत, मोठे ट्रक्स आहेत आणि जोरदार पेट देखील या ट्रकने घेतला आणि या आगीमध्ये देखील होरपळून काही लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा तो सध्या 8 वर पोहोचलेला आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचे जवळपास 22 ते 25 लोक गंभीररित्या जखमी आहेत. त्यांना देखील जवळच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आलेलं आहे. अजून सुद्धा जो ट्रक आपण बघतोय, ज्या ट्रकने या गाड्यांना उडवलं, हे समोर ट्रक आहे. या ट्रक जी कार आहे ती संपूर्ण फ्लॅट झालेली आहे. जे कारमध्ये लोक होते त्याच्यामध्ये एक लहान बाळ देखील आहे अशी माहिती अग्निशामक दलाचे जवान देत आहेत. त्यांना देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय आणि हे गाड्या बाहेर काढण्यासाठी, रस्ता क्लिअर करण्यासाठी मोठे मोठे क्रेन्स देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आणि ही अवस्था आपण बघतोय, जो रस्ता आहे मुंबई बँगलोर महामार्ग आहे आणि या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. तीव्र उतार आहे या रस्त्यावर आणि याच रस्त्यावर अनेक अपघात याच्या अगोदर देखील घडलेले आहेत. अनेक तक्रारी झालेल्या आहेत. खासदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी देखील या संदर्भातल्या तक्रारी अर्थात ऑफिशियल्सला दिलेल्या होत्या. सर्वे केले गेलेले आहेत या रस्त्यांचे. त्याच दृष्टीने इतर रमलर्स बसवण्यात आलेले होते, जेणेकरून जे वाहनं इथून येतात या उतारावरून त्यांचे स्पीड कंट्रोल करता येईल. मात्र आत्ता जी परिस्थिती आपण बघतोय याचा काही फायदा होताना दिसत नाही. खरं तर या रस्त्याची जी रचना आहे तीच बदलायला हवी लोकांचं म्हणणं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जो अपघात घडलेला आहे तो पाहता या ठिकाणी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि 20 ते 25 जण या ठिकाणी गंभीररित्या जखमी झालेले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस सगळ्यांना विनंती करतायत, मृतदेह बाहेर काढतायत. या आगीत होरपळून मृत्यू झालेले जे मृतदेह आहेत ते देखील या गाडीमध्ये अडकून पडलेले आहेत. कटरच्या सहाय्याने कट करून त्यांना बाहेर काढलं जाते. संपूर्ण बॉडी या गाड्यांची डॅमेज झालेली आहे आणि त्यामुळं अग्निशामक दलाचे जवान जे आपण बघतोय यांना घेऊन चाललेले आहेत. अक्षरशः मृतदेहांना इथून घेऊन जात आहेत. काही महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे अशी माहिती मिळते. लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कारमध्ये लहान मुलगा देखील होता अशी देखील माहिती अग्निशामक दलाच्या जवानांकडून दिली जाते, ज्याचा जागीच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. स्फोट खूप मोठा होता, अर्थात आग लागलेली होती या ट्रकला, कारला आणि एक अजून ट्रकला. आता अग्निशामक दलाने ही आग पूर्णपणे विझवलेली आहे. मात्र रस्ता जर आपण बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी आहे. पोलीस विनंती करतायत की पर्यायी रस्त्यावरून आपण जावं, कारण अजून पुढील 1 तास लागू शकतो हा रस्ता संपूर्ण क्लिअर करण्यासाठी. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या रस्त्यावर जो रस्ता साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जातो तो रस्ता गेल्या 1 तासापासून संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सध्या बचाव कार्य अजून देखील सुरू आहे. प्रयत्न आहेत प्रत्येकाला या ठिकाणी वाचवण्याचे. मात्र
आपण बघतोय 8 जणांचा दुर्दैवी या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। तपास केला जाईल खरंच काय झालेलं होतं नक्की। पोलीस वेगवेगळ्या अँगल्सने या ठिकाणी तपास करतील, मात्र खरंच या ठिकाणी काही बदल होणार आहे का असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। कारण वारंवार तक्रार देऊन सुद्धा या रस्त्याची रचना जी बदलायला हवी ती बदलली जात नाही, तीव्र उतार आहे आणि अशा मोठ्या ज्या गाड्या आहेत जे लोड भरलेल्या असतात, ज्यांच्यामध्ये लोड असतो त्यांचं बरेचदा अशा पद्धतीने नियंत्रण सुटतं, न्यूट्रल होतात आणि असा अपघात या ठिकाणी अनेक वेळा घडलेला आहे। अनेक निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे आणि आज पुन्हा एकदा तशाच अपघात या ठिकाणी घडलेला आहे आणि 8 जणांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू होतो। त्याचबरोबर 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी होतात। या ट्रकने जवळपास 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे, उडवलेला आहे, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण जे गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अतिशय भीषण असा हा अपघात पुण्यातील नवले पुलाच्या जवळ पुन्हा एकदा घडलेला आहे आणि अजून सुद्धा बचाव कार्य किंबहुना जो रस्ता आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही लोकांना अडकलेत का ते देखील या ठिकाणी चेक केलं जात आहे। अजून सुद्धा काही बॉडीज इथून बाहेर काढले जात आहेत। अशी परिस्थिती या रस्त्यावर, या हायवेवर, या महामार्गावर आता आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील लोक देखील या ठिकाणी जमलेली आहेत। आणखीन काही ॲम्ब्युलन्स बाकीचे लोक कुठे सांग बरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।